नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण रव्यापासून मस्त असे मऊ लुसलुशीत गुलाबजामुन बनवणार आहोत. तर इथे बघा, मी 2-3 तासासाठी गुलाबजामुन असे मुरायला ठेवले होते. एकही गुलाबजाम आपला असा आणि खूप छान झालेले गुलाबजामुन रव्यापासून. एक पण गुलाबजाम फुटलेला नाही आहे बघा. ह्याच्यामध्ये एकदम मऊ लुसलुशीत असं झालेला. आपण एक गुलाबजामुन फोडून बघूया. मी पण रव्याचे गुलाबजामुन पहिल्यांदाच केलेले आहेत. आणि पाकामध्ये पण चांगले असे मुरलेले आहेत असे गुलाबजामुन आपले. आता आपण कसे गुलाबजामुन बनवले त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर हे बघा, असे मस्त एकदम छान विकतचा कसं आपण आणतो तसे गुलाबजामुन झालेले. इथे मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आणि दुधामध्ये बनवणार आहे. इथे मी 2 वाटी दूध घेणार आहे. आणि दूध काय आपल्याला जास्त गरम नाही करून घ्यायचं. थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे. थोडंसं मिक्स झालं की याच्यामध्ये थोडा थोडा रवा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडा थोडा रवा टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सारण. आणि चांगलं शिजवून घ्यायचं. शिजलेला कसं कळणार आपल्याला, म्हणजे शिजला की एकत्र असं एकदम गोळा तयार होतो. कढईला चिटकत नाही आहे, चिकट चिकट होत नाही. असा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा. चांगला एक तर एकदम असा गोळा तयार झाला पाहिजे. मग तेव्हा समजायचं की आपला रवा छान शिजलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि आपण आता एका ताटलीमध्ये काढून घेऊया ह्याला. गरम गरमच नाही मळायचं. थोडंसं थंड झालं की मळून घ्यायचं. काय तेलाचा तुपाचा हात लावायची काय गरज नाही. ते चांगलं शिजलं ना तर हाताला नाही लागत. हे बघा, कढईला जरा पण चिटकलं नाही. आपलं सारण एकदम मस्त व्यवस्थित पीठ शिजलेलं आहे. हे बघा, जरा पण नाही चिटकलं. थोडंसं थंड झालं की मग आपण चांगलं एकत्र मस्त गोळा करून घ्यायचा त्याचा. आता इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. आपल्याला आता किती पाक करायचा आहे गुलाबजामुनसाठी चासणी त्याप्रमाणे करायचं. इथे मी 2 वाटी साखर टाकलेली आहे. आणि अशी मस्त चासणी करून घ्यायची. थोडंसं केसर टाकू, याच्यामध्ये कलर छान येतो आपल्या पाकाला. आणि मस्त मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये. थोडीशी विलायची टाकली त्याच्यामध्ये. विलायचीनं काय होतं, स्मेल छान येतो आणि गुलाबजामुन पण छान लागतात खायला. जास्त पण पाक कडक नाही करायचा आपल्याला असा. असा आपला पाक आता तयार झालेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये रव्यामध्ये थोडंसं मिल्क पावडर पण टाकू शकता. थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकू शकता. पण मी नुसते रव्याचेच बनवलेले आहेत. हे बघा, आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण आहे ना, ते पीठ थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण पिठाचा गोळा तयार करून घेऊया आपण. थंड झालेलं आहे. आता एकदम असा आपण गोळा करून घेऊया ह्याचा. बघा, तसा गोळा तयार करून घ्यायचा. हाताला पण चिटकत नाही. तेल लावायची पण गरज नाही, तूप किंवा तेल.
असं चांगलं मळून घ्यायचं. पण एक जीव चांगला करायचा, जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना तसं चांगलं मस्त मळून घ्यायचं एकदम असे, म्हणजे आपले गुलाबजाम करताना असे चिरणार नाही आहेत. असं चांगलं मिक्स गोळा करून घ्यायचं आहे बघा असं. आता आपण गुलाबजामुन करूया. एकदम मिडियम साईजचे करायचे असे. आपल्याला असे गोल पाहिजे असेल तर गोल, नाही तर थोडासा असा लंबोळका अंडाकार असेल तरी पण चालेल, पण मी असे गोल बनवलेत एकदम. जरा पण चिरत नाही आहेत बघा हे करताना. असे मस्त झालेत बघा. हाताला तेल लावायची वगैरे काही गरज नाही. हे असे बनवून घेतलेत, एकसारखे झालेत सगळे. इथे पाक पण तयार आहे. आता आपण गुलाबजामुन थोडे थोडे करून तळून घेऊया आता. आणि मस्त एकदम गुलाबजामुनला कलर पण छान आलेला आणि मस्त लागतात रव्याचे. थोडंसं ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली ना तर अजून छान होतील एकदम असे मऊ. पण माझ्याकडे मिल्क पावडर नव्हते म्हणून त्याच्यामुळे मी काही यूज नाही केले. असे चांगले तळून घ्यायचे. असा कलर चेंज व्हायला लागला आहे बघा आपला. आणि एकही गुलाबजामुन फुटला नाही आहे बघा तळताना आपला. मस्त असे एकदम तळलेत. असं कलर अजून येऊन द्यायचा चांगला. तुम्हाला जास्तच ब्राऊन कलर पाहिजे असेल तर अजून थोडंसं त्याला तळून घ्यायचं. तुम्हाला असंच कलर आवडतो तर मी असेच हे केलेत. आणि असेच गरम पाकात सोडायचे. म्हणजे काय होतं, गुलाबजामुन गरम असले ना तर पाक लवकर पिऊन घेतात. आणि मी पाक परतनं काय गरम वगैरे केला नाही आहे, नॉर्मल थोडासा गरमच आहे पाक. तर आपण असे आता पाकात सोडून घेऊया. आणि कलर किती छान आलेला आहे केसर टाकल्यामुळे. असं थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि जास्त काय वेळ पण लागत नाही. घरात आपले हे सगळं साहित्य असतंच, रवा वगैरे, थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं त्याच्यामध्ये तरी पण छान होतात. असे थोडे थोडे करून आपण सगळे गुलाबजामुन तळून घेऊया. कशी वाटली तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा सगळे गुलाबजामुन आपले बनवून झालेले आहेत मस्त. ते सगळे मिक्स करून मी 2-3 तासासाठी असेच मुरायला ठेवणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.